पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. एकही गोष्ट चुकू नये म्हणून तुम्ही हे सबस्क्राईब करावं असं मला मनापासून वाटतं. ख्रिस्तासोबतच्या तुमच्या नात्यात वाढ व्हावी अशी शिकवण आम्ही पोस्ट करणार आहोत आणि त्यासोबत आमच्या सेवाकार्याचा एक भाग असणारा हँड ऑफ होपचे जगभरातले अपडेट्सही देणार आहोत. परमेश्वर या चॅनलद्वारे काय बोलू इच्छितो याबद्दल खरंच मी खूप उत्सुक आहे. आमच्यासोबत असण्यासाठी धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल खरंच आम्ही खूप आनंदी आहोत. आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे की ज्यावर मी कधी एक व्यवस्थित अशी शिकवण दिली असं मला वाटत नाही आणि मी त्याविषयी निश्चितच बोलले, प्रोत्साहनही दिलं. पण आज मी तुमच्याशी बोलणार आहे वैयक्तिक सुवार्तेविषयी आणि कसं लोकांना सुवार्ता सांगण्यास आपलं पाचारण करण्यात आलंय. इतरांना येशूविषयी सांगण्यासाठी तुमच्या नावापुढे रेव्हरंड या पदवीची गरज नाहीये आणि मला वाटतं की लोक एका अतिशयोक्तीपासून दुसरीपर्यंत पोहोचू शकतात आणि ते कधीकधी असे असू शकतात की दिसेल त्या व्यक्तीला त्या येशूवर प्रेम करण्यास लावणारे असतात की ते अगदी नकोसे वाटू शकतात आणि मला वाटतं हीच लक्षात ठेवण्याची बाब आहे की तुम्ही भूक नसलेल्याला खाऊ घालू शकत नाही. आमेन. आणि शुभवर्तमानात माझ्या लक्षात आलं की लोकांनी त्याची मदत घ्यावी म्हणून येशूने कधीही त्यांची भीक मागितली नाही. तो नेहमी मदतीची गरज असणाऱ्या लोकांनाच मदत करायचा आणि म्हणून अशा अतिरेकापासून आपण असंवेदनशील होण्याच्या टोकापर्यंत जाऊ शकतो की आपण कुणाशी बोलतोय, कसं बोलतोय किंवा मग आपला विश्वास इतरांना सांगताना आपण खूप घाबरतो. आणि मला खरंच विश्वास आहे की परमेश्वर आपल्याला विविध पद्धतीने दान देत असतो. म्हणजे याचा समावेश सुवार्ता सांगण्यातही आहे जसा तो इतर दानांमध्ये सुद्धा आहे. आणि उदाहरणार्थ मला असं वाटतं रस्त्यावर जाऊन प्रचार करण्यासाठी काही लोक खरंच अभिषिक्त असतातच. आणि एक सांगू, मला असं वाटतं बरेच लोक कुणाशीही येशूविषयी बोलू शकतात आणि मी हेच म्हणेन की मला माझ्या सोयीची जागा लागायची. पण इथे मी हेच सांगू इच्छिते की मी असं नाही म्हणत की आपण जे करू त्यात नेहमी सोय पाहावी. आपण आत्म्याला अनुसरायला हवंच, मग ते आरामदायक असो किंवा नसो. पण मला विश्वास आहे की एखादी गोष्ट करण्यास जर आपण अभिषिक्त असू तर ते आपल्याला दयनीय करत नाही आणि ते करणं आपल्यासाठी नक्कीच कठीण नसतं. नक्कीच ते अगदी नैसर्गिक असं असतं. आणि सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छिते की आपल्या सगळ्यांना हे करण्याचं पाचारण आहे. प्रत्येक ख्रिस्तीवर एक बायबल आधारित जबाबदारी आहे की त्यांनी इच्छा बाळगून पवित्र आत्म्यासोबत कार्य करत इतरांना येशू ख्रिस्तासोबत नातं जोडण्यास प्रेरित करावं, मार्ग दाखवावा. याबाबत एक वचन आहे 2 कोरिंथी अध्याय 5 वचन 18. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली. म्हणून परमेश्वर त्याच्यासोबत समेट होण्यासाठी येशूचा वापर करतोय. विस्तारित बायबल जे म्हणतं ते मला आवडतं. तो आपल्याला त्याच्या ऐक्यात आणतो. आणि बघा, जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या ऐक्यात परमेश्वर नाही, त्यांचं देवासोबत पटत नाही. आणि पटलं तर आपण त्यांची मदत घ्यायचा प्रयत्न करावा. आणि म्हणून त्याने आपल्याला सलोख्याचं सेवाकार्य दिलं आहे. आणि हा शिकवणीचा एक महत्त्वाचा भाग आहे की वचनाने आणि कृतीने आपण इतरांना त्याच्या ऐक्यात आणण्याचे आपले ध्येय असते. म्हणूनच आपण एकत्र कार्य करायला हवं असं मला वाटतं. मला वाटतं की लोकांना सांगणं महत्त्वाचं आहे पण त्यांना दाखवणंही महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही या ग्रहावरची सगळ्यात चांगली व्यक्ती असाल, पण तसे तुम्ही ख्रिस्ताच्या कार्यामुळे नसाल तरीही ती व्यक्ती येशूकडे वळणार नाही. त्यांना असं वाटेल की तुम्ही चांगले आहात पण तरी ते प्रभूकडे वळणार नाही. तसंच सगळ्यांना सुवार्ता सांगणारी तुम्ही एक धीट व्यक्ती असू शकाल की येशूने तुमच्यासाठी काय केलं, त्यांनी त्याचा स्वीकार कसा करायला हवा. पण मग त्याला पाठिंबा देणारं कृत्य तुमच्या जीवनात नसेल तर मग काहीच न बोलण्याहूनही
ही एक भयंकर अशी बाब ठरेल आणि मला वाटतं की आजकालच्या समाजातली मोठी, मी म्हटलं मोठी समस्या ही आहे की बहुतेक बाबतीत ख्रिस्ती लोक जगात वावरताना आत्म्याचं फळ दर्शवत नाहीत आणि त्यांच्या विश्वासानुसार ते वागत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं की परमेश्वराने त्याचे लोक सगळीकडेच पेरलेले आहेत आणि मला विश्वास आहे की प्रत्येक फॅक्टरीमध्ये, प्रत्येक शॉपिंग सेंटरमध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये, प्रत्येक शाळेत मला विश्वास आहे या प्रत्येक जागी विश्वास असणार आहेत आणि परमेश्वराने एकदा मला हे दाखवूनही दिलं की माझे लोक सगळीकडे आहेत, पण त्यांनी आपली ज्योत लावायला हवी. नाहीतर ते आपल्या ख्रिस्ती मित्रांमध्ये धीट असतील, पण मग इतर सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांना वेगळंच वाटतं. आणि म्हणून 20व्या वचनात 2 कोरिंथ अध्याय 5:20 म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो. आवडलं ना? देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा. आपण ख्रिस्ताचे वैयक्तिक प्रतिनिधी आहोत आणि येशूची, परमेश्वराची अशी इच्छा आहे की रोज आपण कुणाला तरी त्याच्या नात्यात आणण्याचा प्रयत्न हा करायलाच हवा. आणि मला वाटतं की हे अगदी वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकेल. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. रोमकरास अध्याय 1 वचन 16 मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्राप्त्यर्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे. म्हणून मला हा पाया ठेवायचा आहे की येशू ख्रिस्ताकडे लोक आणण्यात आपण सहभागी होण्यासाठी आपलं पाचारण करण्यात आलंय आणि आपल्यापैकी प्रत्येक जण, प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती, आपल्या प्रत्येकाचं ते सेवाकार्य आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याची 2 सेवाकार्य आहेत, मध्यस्थी आणि समेट. आणि तुम्हा सगळ्यांनाच सेवाकार्य आहे, पण आपण ते बरोबर पद्धतीने करत नाही. आपल्याला लाजिरवाणं व्हायचं नाही. आपल्याला असं बनायचंय की जसं जग म्हणतं की लोकांना आपल्याला बायबलनी डोक्यात मार देऊन त्यांच्या घशात येशू घुसवायचा आहे, पण त्याचाही खरंच काहीही फायदा होत नाही. आणि म्हणून येशूने म्हटले की तो आपल्याला मनुष्य पकडणारे बनवेल. जसं महासागरात, नद्यांमध्ये, समुद्रात अनेक प्रकारचे मासे असतात आणि त्यांना पकडण्यास निरनिराळ्या प्रकारची प्रलोभनं लागतात, तसंच आहे हे, नाही का? आणि मला वाटतं की जगही असंच आहे आणि एकच गोष्ट सगळ्यांना लागू होत नाही. म्हणूनच आपण सुवार्तेची काही तत्व शिकणार आहोत आणि त्यातलं एकूण एक चांगलं असेल आणि त्या प्रत्येकाचं एक स्थान असेल. पण जर तुम्ही चुकीच्या गोष्टीचा प्रयोग चुकीच्या व्यक्तीवर केलात तर त्यांना जवळ आणण्याऐवजी तुम्ही त्यांना दुरावणार आहात. मग त्याचा काय उपयोग आहे सांगा मला तुम्ही. आपल्याला केवळ असं वाटतं कामा नये की आपल्यावर एक दायित्व आहे आणि म्हणून देवाच्या इच्छेनुसार न करता आपण संवेदनशील न राहता कार्य करत राहतो. आणि काही मासे हे काही हंगामातलेच असतात. आणि मला यावर विचार करावासा वाटला, कारण आपण एखाद्या व्यक्तीला, मग तो मित्र असो किंवा अनोळखी कुणी, ख्रिस्ताकडे आणण्याच्या प्रयत्नात असू, पण बहुधा त्यांचा तो योग्य काळ नसेल. आणि मग तुम्ही म्हणाल, पण मग ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी प्रत्येक काळ उत्तम नाहीये का? मला इतकंच म्हणायचंय की मला वाटतं ती व्यक्ती आयुष्याच्या एका विशिष्ट काळात हवी. त्यांच्यात परिवर्तनाची तीव्र इच्छा असायला हवी, किंवा त्यांची परिस्थिती अशी हवी की देवाने त्यांच्या मनाला ते पटवून दिलं असेल. त्यांनी अतिशय त्रासात असायची गरज नाही. एका बाईने मला सांगितलं होतं, एक सांगू की माझं जीवन खरंच खूप छान होतं, पण ती म्हणाली मला तरीही शांती लाभत नाही. एका कुठल्या बाबतीत मी निराश नव्हते, पण माझ्यात शांतीच नव्हती आणि त्यामुळेच मी परमेश्वरासोबतच्या नात्याजवळ आकर्षित झाले. बघा, जगात असे शेकडो लोक आहेत की त्यांना शांती नाहीये, ते आनंदी नसतात. मला वाटतं प्रत्येक ख्रिस्ती हे करू शकतो, प्रत्येक ख्रिस्ती करू शकतो. पाहणारी प्रत्येक व्यक्ती, इथली प्रत्येक व्यक्ती, आपण हेतुपूर्वक जगात वावरताना आनंदी आणि शांततापूर्ण असं वागावं. केवळ सुखी राहा आणि शांततापूर्ण राहा, हे नवीन कार्य आहे. जगात वावरा आणि विशेषतः काम करताना आनंदी राहा आणि शांतीने राहा, कारण जग असं नाहीये. ते आनंदी नाहीये, ते शांततापूर्ण नाहीये. आपण जगात असूनही जगाचे नाही आहोत. आणि मला वाटतं एका गोष्टीने लोकांचं लक्ष अशानंच लागतं की काहीही घडत असतानाही तुम्ही शांतीत आहात का आणि तुम्ही आनंदी आहात का.
बघा, मी उगाचच आनंदी राहण्याविषयी बोलत नाहीये, तर सातत्याने जर तुम्ही आनंदी असाल तर लोक आश्चर्याने असा विचार करतील की पण हिच्याकडे काय आहे जे माझ्याकडे नाही, आणि तुमच्यात काय वेगळं आहे. आणि मला वाटतं आपण जगात बाहेर पडून त्यांच्यात भूक उत्पन्न करावी आणि आपण मीठ आणि प्रकाश बनायला हवं. बघा, आपण आपल्या जीवनाने लोकांमध्ये भूक उत्पन्न करावी. मी आधी हे बोलले की माझ्या जीवनात कधीच शांती नव्हती. सतत गडबड, ओरडणं, वाद घालणं, खूप रागीट अशा घरात माझी वाढ झाली आणि मी खरोखर सांगते, शांती म्हणजे काय मला माहीतच नव्हतं. शांती असणं म्हणजे काय मला माहीत नव्हतं. पण जेव्हा जेव्हा माझं डेव्हशी लग्न झालं, तो शांतीचा उत्तम उदाहरण होता. आणि काही काळ मला त्याचाही त्रास झालाच, कारण मला वाटायचं की आपल्यात या इतक्या समस्या आहेत आणि तुला माझा राग यायला हवा, पण तो असं अगदीच करत नसे. आणि मग काही काळाने माझ्यात भूक उत्पन्न झाली. मला वाटलं की जर त्याच्याकडे ते असू शकतं तर माझ्याकडेही असू शकतं. म्हणून आज पाहणाऱ्या प्रत्येकाने जगात बाहेर पडा आणि आनंदी राहा, शांतिमय राहा. जेव्हा लोक तुम्हाला विचारतील की जे काही घडतंय त्यातही तुम्ही सुखी कसे राहता, शांतीत कसे राहू शकता तुम्ही, जगात काय चाललंय याची तुम्हाला भीती नाही वाटत, मग तुम्हाला बोलायला संधी मिळेल. एक सांगू, मीही अशीच असायचे. मला वाटतं लोकांना हे सांगणं चांगलं असतं की मीही अशी होते. लोकांना असं वाटू देऊ नका की तुम्ही परिपूर्ण आहात, तुम्हाला काहीच अडचणी नाहीत. मीही तशीच होते. माझ्या आयुष्यात अनेक भीती होत्या. मी सतत काळजी करायचे, मी निराश असायचे. पण मग जेव्हा माझी ओळख येशू ख्रिस्ताशी झाली, माझ्या लक्षात आलं की माझी शांती आणि आशा त्याच्यातच आहे. आणि खरं तर मला त्यापेक्षा अधिक काही बोलायची गरज नाही. आणि जर लोकांना चौकशी करायची असेल तर ते दुसरा प्रश्न विचारतील, आणि बहुधा विचारणारेही नाहीत, किंवा नंतर कधीतरी ते विचारतीलही. पण आता मी सांगू का तुम्हाला की हे तुम्ही समजून घ्यावं असं मला वाटतं. की माझा जावई मला हे म्हणाला, माझ्या मुलांनी माझ्यासोबत मासे पकडायला यावं असं मला वाटायचं, पण नंतर मला कळलं की त्यांना एकमेकांना पकडण्यातच इंटरेस्ट आहे. आणि बरेच ख्रिस्ती हे करतात की ते इतरांच्या जीवनात जो वेळ त्यांनी गुंतवायला हवा त्यांना येशूपर्यंत आणण्यासाठी, त्यासाठी ते तयार नसतात, तेवढा वेळ गुंतवण्यासाठी. आणि म्हणून मी आज इतकंच म्हणू शकते की लोकांच्या आयुष्यात वेळ गुंतवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? एक सांगू, कधी कधी आपण तसं असायला हवं. मला एकदा एक वॉचमन असं बोलला होता. तो एक शिक्षक होता जो आता जिवंत नाही, पण मला तो खरंच खूप आवडायचा. तो म्हणाला की आपण जर लोकांना खरोखर मदत करू इच्छितो तर ते आहेत तिथेच आपण त्यांना भेटावं. आपण आहोत तिथे त्यांना आणायचा प्रयत्न करू नये. आता असं नाही की तुम्ही रोज रात्री जवळपासच्या खानावळीत जाऊन बसावं, कारण ती व्यक्ती तुम्हाला तिथे भेटणार आहे. पण मग याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही त्यांच्यासोबत जेवू शकणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचे मित्र बनू शकणार नाही, कारण जगातले लोक हे बिकट परिस्थितीत आहेतच. आणि आपण बघा, दररोज मी तुम्हाला हे प्रोत्साहन देऊ इच्छिते की बाहेर जाताना रोज, याने मलाही आठवण झाली की तुम्ही हे पुन्हा सुरू करावं. पित्या, कुणाला तरी तुझ्याजवळ आणण्यासाठी माझा वापर कर, आणि मी मदत करू शकेन अशी व्यक्ती मला तू दाखवून दे. मी मदत करू शकेन अशी व्यक्ती तू माझ्या वाट्याला आण. आणि सर्वप्रथम आपण जे करायला हवं ते हे की आपली इच्छा हवी आणि खुले आम ते करण्याची इच्छा बाळगा. आणि मग जेव्हा आपण अविश्वासणाऱ्यांसोबत असू तेव्हा त्यांना अधिक सांगायला सुरुवात करण्याआधी त्यांना येशूविषयी थोडं थोडं सांगा. मला वाटतं त्यांच्यासाठी प्रार्थना करून वेळ गुंतवा. त्यांना योग्य समयापर्यंत आणूया, म्हणजे ते ग्रहण करू शकतील. पित्या, त्यांचं मन नम्र कर. त्यांच्या असणाऱ्या जीवनशैलीविषयी त्यांना असंतुष्ट कर आणि तुझ्याकरिता त्यांच्यात भूक उत्पन्न कर. पित्या, त्यांना उघड प्रभू, त्यांचे डोळे उघड. माझ्या हल्लीच लक्षात आलं की जगातले कित्येक लोक हे अक्षरशः आंधळे आहेत. त्यांना समजतच नाही. मला वाटतं कधी कधी तुम्ही कशा पद्धतीने आपलं आयुष्य देवाला सोडून देण्याच्या प्रयत्नात असता. मला हे नाही समजत. त्यांच्या डोळ्यांवर जणू पट्टी आहे, त्यांना दिसतच नाही. म्हणून आपण अधिक प्रार्थना करायची गरज आहे की देवाने त्यांचे डोळे उघडावेत, म्हणजे त्यांना दिसेल ते काय गमावतायत जे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. आता मी तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगते. जेव्हा मी एक युवा ख्रिस्ती होते आणि मी नुकतीच ज्याला मी देवासोबतची वाटचाल असं म्हणते, त्याला सुरुवात केली होती. आणि मी चर्चला गेले, जे रस्त्यावर सुवार्ता पत्रक वाटण्यात सक्रिय होतं. खरं तर माझ्याकडे इथे एक आहे, स्माइल जीसस लव्स यू. एका
उन्हाळ्यात मी काही बायकांसोबत 10,000 पत्रकं घेऊन फेंटनच्या एका मोठ्या दुकानाच्या पार्किंग लॉटमध्ये गेले मी आणि मला असं वाटायचं की याने याने कुणाला तरी मदत होईल. मला वाटलं की देवाने हे माझ्या मनात घातलं आणि मी तसंच केलं. पण दुसरी बाब अशी होते की मला ते फारसं जमत नव्हतं. मी ते करत होते कारण चर्च असं दाखवायचं की तसं नाही केलं तर तुमचं परमेश्वरावर प्रेम नाही. आपण ही दक्षता बाळगावी की आपल्यामुळे लोकांना दोषी वाटता कामा नये. कारण त्यांना ते करण्याची इच्छा नसते ज्याचं दान आपल्याला असतं आणि ज्याचं दान आपल्याला आहे इतर कुणी ते करणं याची अपेक्षा करणं हे खरंच खूप सोपं असतं आणि त्यांना नको असलं तरीही त्यांचा न्याय करणं आणि म्हणूनच त्यांची अशी इच्छा होती की आम्ही प्रत्येक शनिवारी सकाळी सेंट लुईसला जाऊन लोकांना म्हणावं की तुम्ही येशूला आवडता, तुम्हाला मी हे देऊ का? मी कधीच विसरणार नाही. मी ज्या पहिल्या व्यक्तीला ते दिलं त्याने माझ्यावर ते फेकून मारलं आणि म्हणून खरं सांगायचं तर मला ते जमत नव्हतं. अशा प्रकारे वैयक्तिक सुवार्ता सांगणं. आता माझ्या मनात विचार आला की टीव्हीवर सांगण्याची हीच योग्य वेळ आहे की नाही? पण मला बरं वाटलं कारण मला वाटतं की आपण हे लक्षात ठेवायला हवं की परमेश्वर आपल्या सगळ्यांचा वापर करतो आणि तो आपला वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतो. कारण जगात अनेक प्रकारचे लोक आहेत आणि ते विविध प्रकारच्या प्रलोभनांना प्रतिसाद देतील आणि प्रत्येक जण जर एकाच प्रकारच्या प्रलोभनाचा वापर करेल तर कित्येक मासे पकडलेच जाणार नाहीत. म्हणून आपण संवेदनशील असावं की ठीक आहे, परमेश्वर माझा वापर कसा करून घेईल. मी चक्क अशा टप्प्यावर पोहोचले, मी सांगते याला 37 वर्ष झाली, की आम्ही आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कुठल्या तरी पद्धतीने येशूविषयी सांगतो आणि मी अशा टप्प्यावर पोहोचले की मला घराच्या बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. कारण ते आत्म्याने प्रेरित नव्हतं तर ते दोषी भावनेने अधिक होतं. खरं तर मला वाटतं की माझं येशूवर पुरेसं प्रेम नसेल जर मी त्याच्याविषयी इतरांना सांगण्यास तयार नसेन आणि माझ्यासाठी महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्ती ही वैयक्तिक सुवार्ता सांगण्यात सहभागी असेल. पण माझ्यासाठी हेही महत्वाचं आहे की तुमच्यासाठी योग्य मार्ग कोणता असावा आणि तुम्ही ज्याला सुवार्ता सांगू इच्छिता त्याच्यासाठीही कोणता. म्हणून मी तुम्हाला काही सल्ले देईन. बहुधा सगळ्यांनाच हे बरे पडतील आणि बघा, तुमच्यासोबत चर्चला यायला लोकांना आमंत्रित करा. साधं हो किंवा नाही. एक सांगू, माझा 9व्या वर्षी नव्याने जन्म झाला. मी माझ्या नातेवाईकांसोबत चर्चला जात असे जे बाहेर गावावरून यायचे. परमेश्वर कशाचा वापर करू शकतो कुणास ठाऊक. आमंत्रण देण्यात काहीच गैर नाहीये. तुम्ही जर बायबल स्टडीच्या छोट्या गटात सहभागी असाल तर त्यांना त्यासाठी आमंत्रण द्या. एक सांगू, लोकांकरता आरामदायक वातावरण असतं आणि तुम्ही जर माझ्या सभेला येणार असाल तरी कुणाला आमंत्रित करा. आणि मी हे लोकांना सांगते आणि ते हसतात, पण हे खरं आहे की त्यांना जेवायला न्यायचा प्रस्ताव मांडा. तुम्ही त्यांना जेवायला घेऊन गेलात तर लोक नक्कीच काही करतील. त्यांना एका चांगल्या जागी जेवायला न्या. त्यांना सांगा आम्ही या सभेला चाललोत. आणि एक सांगू, तुम्हाला वाटेल पण त्यांना काय वाटेल आणि जॉयस हे फारच भयंकर आहे, कुणास ठाऊक त्यांना काय वाटेल. असं काही बरोबर नाही वाटत. एक सांगू, इथेच धेट होण्याची गरज आहे. लोक काय विचार करतील ह्याची पर्वा करणं आपलं काम नाही. तुमचं काम आहे आमंत्रण देणं आणि तुम्ही कुणाला जबरदस्ती करत नाही आहात. ते होकार देऊ शकतात किंवा नकार, पण निदान तुम्ही त्यांना संधी तर देताय ना. कुठल्या तरी मार्गाने तुम्ही सहभागी व्हावं म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहित करते. आणखी एक गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे पुस्तकं, सुवार्तापत्रकं आपल्याकडे ठेवा आणि ते सोयीस्कर जागी आसपास ठेवा. आणि बाहेर जाताना जसं बघा, माझी मुलगी सँड्रा ही गाडीच्या मागच्या भागात पुस्तकांचा एक खोकाच ठेवते आणि उदाहरणार्थ समजा ती दुकानातून बाहेर पडत असेल, ती मनमिळाऊ आहे, कसे आहात तुम्ही, इतका काही चांगला दिवस नाहीये, थोडा कठीण काळ चालू आहे, काही हरकत नाही, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न तर करतोय ना. आपल्याकडे लोकांची उत्तरं असतात आणि म्हणून निदान असं म्हणा की ओ ऐकून वाईट वाटलं, मी प्रार्थना करीन, आणि तसंच करा. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल हे सांगण्यावरूनही त्यांना कळेल की देव त्यांची काळजी घेतोय. किंवा तुमचा कठीण काय आहे, मला वाईट वाटलं, पण लक्षात ठेवा परमेश्वर प्रीती करतो तुमच्यावर. अशा काही साध्या गोष्टी, आणि मला नाही वाटत की अशा गोष्टी करायला आपण घाबरावं. लोकांना काय वाटेल हा विचार आपली अडचण बनवू शकतो, एक मोठी समस्याही. कित्येकदा सँड्रा पुन्हा गाडीकडे जाते आणि
माझं एखादं पुस्तक घेऊन येते आणि ती म्हणते की माझ्या आईने हे पुस्तक लिहिलंय आणि मला वाटतं तुम्हाला आवडेल. तुम्ही असंही म्हणू शकता की माझ्या जवळच्या मैत्रिणीने हे पुस्तक लिहिलंय आणि मला वाटतं तुम्हाला हे आवडेल. मग काय यामुळे लोक मनापासून मनापासून तयार होतील, बळजबरीने नाही. मला वाटतं माझ्याकरता ही मीच आहे की वैयक्तिक सुवार्ता सांगणं म्हणजे माझं जीवन लोकांसमोर लोकांसमोर जगणं. मी घाबरून जगता कामा नये किंवा मी ख्रिस्ती आहे हे त्यांना मागून कळावं असं काही करू नये. तुम्ही माझ्या भोवती जास्त वेळ हे न जाणता राहू शकत नाही की माझी देवावर प्रीती आहे, कारण मी रोजच्या संभाषणात त्याच्याविषयी बोलतेच. मी प्रार्थना करीन, नक्की मी त्याबद्दल प्रार्थना करीन किंवा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवू शकतो याचा आनंद आहे मला. तुम्हाला दर्शवणारं असंच काही विधान. बघा, आपण अशा प्रकारचं बीज लोकांमध्ये पेरलं तर लोकांना आपण कुठे आहोत हे नक्कीच कळतं आणि मग ती व्यक्ती कुठे याबद्दल संवेदनशील व्हा. त्यांना तुम्ही काही सांगावं म्हणून ते तयार आहेत की नाही, त्यांचं मन उघडण्यासाठी प्रार्थना करायची गरज आहे का, देवाने त्यांच्या मनाची कठोरता कमी करावी म्हणून मी प्रार्थना करायची गरज आहे का. कधी कधी आपण केवळ बीजाला पाणी देत असतो, पेरणी कुणीतरी केलेली असते. कधी कधी तुम्ही बीज पेरता ज्याचं पीक तुम्हाला कधीच पाहता येणार नसतं, दुसरंच कोणी येतं, पाणी घालतं आणि मग परमेश्वर पीक आणतो. आपण केवळ हेच करायला हवं की देव जे करू इच्छितो ते करायला आपण देवाला उपलब्ध असावं. आजचा शेवट मी मत्तय 5 करणार आहे. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नाही, जी एक प्रकारची टोपली असते, पण ते दिवठाणीवर ठेवतात म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडेल. म्हणूनच रविवारी चर्चला जाऊन आपला दिवा पेटवूया. सोमवारी कामावर गेल्यावर आपलं डोकं टोपलीच्या खाली ठेवू नका, म्हणजे मग तुम्ही ख्रिस्ती असल्यामुळे तुमचा कोणी न्याय किंवा निंदा करणार नाही आणि त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आणि बघा, मी हे लोकांना सतत सांगत असते, सर्वोत्तम पद्धत, तुम्ही जेव्हा एका पापी व्यक्तीपर्यंत पोहोचू इच्छिता तेव्हा त्यांच्या गरजेच्या वेळेस त्यांच्यासाठी काहीतरी करा. विशेषतः जेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबत जरा वाईट वागली असेल किंवा त्या व्यक्तीने तुमची निंदा केली असेल, तुमच्याबद्दल न्यायी असेल. आता बघा, मी या संदेशात हेही सांगू इच्छिते की एक गोष्ट ज्याने आपल्याला ख्रिस्ती वाटतं, कारण आपण सतत स्वतःला ख्रिस्ती लोकांभोवतीच ठेवतो. कारण ते आपल्यासाठी आरामदायक असतं आणि आपण स्वतःला अशा कुठल्याच परिस्थितीत ढकलत नाही जेणेकरून आपण कुठल्या अविश्वासणाऱ्याला सुवार्ता सांगू शकू, कारण ते आपल्या सोयीचं नसतं. हे आपल्यासाठी सोपं असतं की आपली छोटीशी ख्रिस्ती संस्कृती असते आणि आपली ख्रिस्ती भाषा असते, आपली ख्रिस्ती पुस्तकं असतात, ख्रिस्ती सीडीज, मित्रमंडळी, ख्रिस्ती संगीत, आणि आपण त्या क्षेत्रातून बाहेरच पडू इच्छित नाही. पास्टर माईक इथले आमचे स्टाफ पास्टर, ज्यांनी एकदा म्हटलं जे मला फार आवडतं, ते म्हणाले ते नियमितपणे बाहेर पडून काम करतात. आणि मी म्हटलं की तुम्ही घरून काम न करण्याचं कारण काय. ते म्हणाले मी मुद्दाम जिममध्ये जातो कारण ती अशी जागा आहे जिथे भरपूर अविश्वासणारे असतात. मला हे खरंच आवडलं आणि त्याखेरीज ते अजून बरंच काही करतात ज्याचा उल्लेख मी इथे करत नाही. तेच कार्य करणारा ख्रिस्ती होण्याची निवड करण्याऐवजी ते हेतुपूर्वक त्यांच्याकडे जातात, कारण देवाला गरज असेल तेव्हा ते उपलब्ध राहू इच्छितात अगदी मनापासून. आमेन. हल्ली त्यांनी मला सांगितलं की देवाने यावर्षी माझ्या मनात घातलंय की मी प्रीती करावी ती जास्तीत जास्त अपरिचितांवर. मी म्हटलं तुम्हाला हे सांगितल्याचा मला आनंद आहे, कारण मी अजून माझ्या मित्रमंडळींवर काम करते. मी थट्टा करतेय, पण ख्रिस्ती या नात्याने आपण स्वतःला इतक्या ख्रिस्ती लोकांमध्ये गुंतवू शकतो की अविश्वासणाऱ्यांची सेवा करायची संधीच मिळत नाही. मत्तय 9 मी आता शेवट करते. मी शेवटचं सांगतेच, मगाशी म्हणाले, पण बघा मी खरं नाही बोलले तेव्हा. मत्तय अध्याय 9 वचन 10. नंतर असे झाले की तो घरात जेवायला बसला असता पहा बहुत जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्यांचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले. तुम्ही कल्पना करू शकता का की त्या काळातील धार्मिक जणांची प्रतिक्रिया कशी होती. तो येऊन मेजावर बसतो आणि हे सारे प्रामुख्याने पापी असलेले होते आणि ते त्याच्यासोबत येऊन बसतात आणि तो त्यांचं स्वागत असं करतो जणू ते या धरेवरचे खरंच खूप खूप छान लोक आहेत. हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार आणि पापी यांच्याबरोबर का जेवतो हे पाहून येशू म्हणाला की निरोग्यास वैद्याची गरज नाही, दुखणाइतांस आहे. निरोग्यास वैद्याची गरज नाही, दुखणाइतांस आहे. म्हणूनच तुम्ही सगळे जे घरून हा कार्यक्रम बघताय, जे इथे आहेत, परमेश्वराला आपल्याला
वापरू देण्यास आपण उपलब्ध राहूया. आणि मला कल्पनाही करवत नाही, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती रोज घराबाहेर पडण्याआधी जर असं म्हणाली की देवा, तुझ्याकडे कुणाला तरी आणण्यास मला मदत कर आणि अशी एकतरी व्यक्ती माझ्या वाट्याला तू आण. आणि खरं सांगू का, की आज मला कुणासाठी तरी उदाहरण बनायचंय देवा, आणि मला दाखव की तुझ्या राज्यात कुणाला आणायला मी काय करू शकते, करू शकतो. मी तुम्हाला सांगते, तुम्ही केवळ इतकी जरी सुरुवात केली आणि जगात सुखी आणि आशीर्वादी होऊन जर वावरलात, फार काळ लागणार नाही. तुम्हाला लोकांना प्रभूकडे आणण्याच्या संधी उपलब्ध होतील. आणि बघा, आता ऐका, तुमच्यापैकी पाहणारे बऱ्याच जणांचे येशूसोबत वैयक्तिक नातं नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी येऊन मला वैयक्तिक सुवार्ता सांगितली तर बरं होईल, पण मी हेच तर करते. आणि माझी इच्छा आहे तुम्ही जाणावं की येशूने तुमच्यासाठी मरण पत्करलं, त्याची तुमच्यावर प्रीती आहे. त्याने तुमचं पाप त्याच्यावर घेतलं, त्याने तुमची शिक्षा भोगली. त्याची इतकीच इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, पापाच्या जीवनापासून वळण्याची तयारी ठेवा आणि तो जो आहे असं तो म्हणतो त्यावर विश्वास ठेवा. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.